नमस्कार. मराठी किचन तडकामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण कैरीची चटपटी तशी भाजी बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत. कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेत. आता कैऱ्या आपल्याला कट करायचा आहे आणि त्यामधला जो भाग आहे बियाचा, ज्याला आपण कोय म्हणतो, तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या कैरीच्या मोठ्या मोठ्या अशा फोडी करायच्या आहेत. कैरीचा सीझन चालू झालेला आहे आणि आता भरपूर प्रमाणात बाजारामध्ये कैऱ्या मिळत आहेत. तर अशा पद्धतीनं आपण वेगवेगळे पदार्थ कैरीपासून बनवू शकतो. तर ही कैरीची भाजी खायला खूप चटपटीत आणि चमचमीत अशी ही भाजी असते आणि खायला अतिशय चविष्ट अशी लागते. तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. तर या कैरीच्या मी अशा पद्धतीनं थोड्याशा मोठ्या मोठ्या अशा फोडी करून घेणार आहे. तर कोवळ्या अशा ह्या कैऱ्या आहेत आणि यामधला जो कोय आहे ती आणखी घट्ट झालेली नाही. त्यामुळे इथे मी कोवळ्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. आता या कैऱ्या आपल्याला फोडी तयार करून स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. आता इथं आपल्या ह्या कैऱ्या स्वच्छ धुवून झालेल्या आहेत. तर एका पातेल्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 2 ग्लास पाणी ठेवायचं आहे आणि त्यामध्ये 1 छोटा चमचा हळद घालायची आहे आणि 1 चमचा मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा यामध्ये मेथी घालायची आहे आणि त्यानंतर पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आणि यामध्ये आता आपल्या कैरीच्या जे फोडी आपण केलेल्या होत्या त्या घालायच्या आणि आता याला आपल्याला जास्त शिजवायचं नाही. अगदी थोडंसं याला 1 ते 2 मिनिट आपल्याला फक्त हे उकळून घ्यायचं आहे. जास्त शिजवायचं नाही. कैरीच्या फोडी लगेच शिजल्या जातात आणि ते एकदम मऊ होतात. त्यासाठी आपल्याला जास्त इथं शिजवायचं नाही. वरती झाकण ठेवून आपल्याला 1 ते 2 मिनिट फक्त उकळी काढून घ्यायची आहे. तोपर्यंत आपण इथं मसाला तयार करूया. तर एका वाटीमध्ये मी इथं 2 चमचे धनेपूड घेतलेली आहे. 1 चमचा बडीशोपची पूड घेतलेली आहे. 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि इथं पाव चमचा हळद घेतलेली आहे, कारण आपण फोडीमध्ये सुद्धा हळद घातलेली आहे. आता इथं काश्मीरी लाल मिरची मी 1 चमचा घेतलेली आहे. आता हे सर्व साहित्य छान मिक्स करायचं आणि यामध्ये आता पाणी घालायचं. पाणी घालून छान हे मसाला जो आहे हा मसाला आपला छान मिक्स करून घ्यायचा. थोडंसं रसरशीतच आपल्याला हा मसाला इथं तयार करायचा आहे. आता इथं मसाला हे आपला तयार झालेला आहे आणि 2 मिनिट आपण फोडीसुद्धा छान उकळून घेतलेली आहेत. तर आता आपल्याला फोडीसुद्धा काढून एका चाळणीमध्ये ओतून घ्यायची आहेत. आता इथं पॅन गरम करायला ठेवला आहे. यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. यामध्ये आपल्याला थोडीशी पाव चमचा मोहरी घालायची आहे, पाव चमचा जिरे घालायचे आहेत आणि 1 चमचा आपल्याला इथं मेथी घालायची आहे. आता हे छान सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे लसूण. 1 गड्डी लसूण इथं मी सोलून असं थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे. तर लसणामुळं ह्या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते आणि मेथीनं सुद्धा भाजी अगदी चविष्ट लागते. त्यासाठी आपल्याला इथं मेथीसुद्धा घालायची आहे. यामध्ये अगदी पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि आपण जो मसाला तयार केलेला होता तो मसाला यामध्ये घालायचा आहे. छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, कारण मसाला हे आपला छान व्यवस्थित शिजला जातो आणि तो करपला जात नाही, म्हणून आपल्याला इथं पाणी घालायचं आहे थोडंसं. तर ही भाजी खायला खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. कैरीपासून वेगवेगळे पदार्थ मी माझ्या चॅनलवर टाकलेले आहेत, तर तुम्ही पाहिले नसतील तर पाहू शकता. पाणी टाकल्यानंतर आपल्याला हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ. तर इथं 1 चमचा मीठ मी घातलेला आहे. आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे गूळ. तर तुम्हाला गूळ आवडत नसेल तर तुम्ही इथं साखरसुद्धा घालू शकता, पण गुळानं थोडीशी टेस्ट छान येते, त्यासाठी इथं मी गूळ वापरलेला आहे. अर्धी वाटी इथं मी गूळ घातलेला आहे. छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला झाकण ठेवून 1 ते 2 मिनिट छान हे वाफवून घ्यायचं आहे, म्हणजे मसाला जो आहे तो आपला छान शिजला जातो आणि त्याला तेलही छान सुटतं. आता 2 ते 3 मिनिटांनंतर आपल्याला काढून पाहायचं आहे. मसाला आपला छान शिजलेला आहे आणि तेलसुद्धा छान सुटलेलं आहे. तर यावेळेस आता आपल्याला इथं कैरीच्या फोडी घालायच्या आहेत
आता ह्या कैरीच्या फोडी शिजायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही, कारण यामध्ये आपण या अगोदरसुद्धा कैरी थोडीशी उकडून घेतलेली होती, त्यामुळे इथं आपल्याला जास्त शिजवायची नाही. तर कैरी टाकल्यानंतर आपल्याला अगदी थोडा वेळ 1 ते 2 मिनिटच गॅसवरती ठेवायचं आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे. तर सुरुवातीला आपण कैरीच्या फोडी उकळून घेतल्या, त्यावेळेससुद्धा आपल्याला कैरी जास्त वेळ उकळायची नाही. फक्त 1 ते 2 मिनिट आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे फक्त. आणि त्यानंतर आपण मसाल्यामध्ये घातल्यानंतरसुद्धा ह्या फोडी जास्त शिजवायच्या नाहीत. थोडंसं असं क्रंची राहिल्या पाहिजे, छान लागतात खायला. आता यामध्ये आपण जे फोडी काढून घेतलेल्या होत्या, फोडी उकळून घेतलेल्या होत्या आणि त्याचं जे पाणी निघालेलं आहे तेच पाणी आपल्याला इथं वापरायचं आहे. तुम्हाला कितपत पाणी पाहिजे तेवढं तुम्ही इथं पाणी घालू शकता. आता वरती झाकण ठेवून फक्त 1 मिनिट मी वाफ काढून घेतलेली आहे. तर इथं आपली भाजी तयार झालेली आहे. खूप जास्त मसालाही लागत नाही आणि खूप जास्त तेलही लागत नाही. अगदी चमचमीत आणि चटपटीत अशी ही भाजी होते आणि खायलासुद्धा अतिशय चविष्ट लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या साईडला ज्या घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया आता पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.